नमस्कार, मी श्वेता आरस। शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील खासगी रुग्णवाहिका 3 महिन्यापूर्वी आरोग्य विभागाला वर्ग केले आहेत। मात्र त्यांना अद्याप कोणत्याच प्रकारचे भाडे मिळाले नाही। तसेच गाड्यांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती होत नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। भाडेच मिळत नसल्याने बँकेचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न मालकांसमोर उभा आहे। तर पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील काही संस्था आणि खाजगी अशा अंदाजे 40 रुग्णवाहिका आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहेत। 24 तास सेवा देणाऱ्या या रुग्णवाहिकांचे भाडे आणि 3 महिन्यांपासून देखभाल दुरुस्ती केलेली नाही। जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन तसेच ज्यांच्या ताब्यात रुग्णवाहिका दिल्यात ते वैद्यकीय अधीक्षक आणि इतर अधिकारी दाद देत नसल्याचे मालकांचे म्हणणे। तसेच याबाबत सिव्हिल सर्जन कांचन वाणेरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही, तर मेसेज पाठवला त्याचे उत्तर मिळाले नाही। जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही। तर डॉक्टर बालाजी हिंगणे यांनी आम्हाला फक्त डिझेल टाकून रुग्णवाहिका चालवण्याचे आदेश आहेत, बाकीचे शासनाकडे विचारा असे चालकांना आधीच सांगितले आहे, असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला। मोनर येथील रुग्णवाहिका धारक डॉक्टर निखिल इंगळे म्हणाले की शासकीय आदेशाचे पालन करून रुग्णवाहिका 11 मेला डहाणू येथील कुटीर रुग्णालयात कोविड-19 येथे वापरण्यात दिली आहे। तर 25 जूनला ही रुग्णवाहिका पाहिली असता 3 महिन्यात एकदाही मेंटेनन्स करण्यात आलेला नाही। त्यामुळे मेंटेनन्स वर खर्च करावा लागणार आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।